नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। शक्तीपीठ महामार्गाच्या कामातून सत्ताधारी 65,000 कोटी रुपये कमवून 2029च्या निवडणूक खर्चाची बेगमी करतायत माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवा, आमदार सतेज पाटील यांचं काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना आवाहन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन। दानोळीतील भरतेश टोपगोंडा यांचं अपहरण करून खून, दानोळी परिसरात खळबळ, 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती। आणि गाव भंडाऱ्यानं ज्योतिबा चैत्र यात्रेची सांगता। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। शक्तीपीठ महामार्गाच्या कामातून सत्ताधारी 65,000 कोटी रुपये कमावून 2029च्या निवडणुकीची बेगमी करत आहेत, असा घणाघाती आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या सभेत केला। कोल्हापूरची जनता शक्तीपीठ महामार्ग हाणून पाडेल असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं। करवीर तालुक्यातील कुडित्रे इथं शक्तीपीठ महामार्गाविरोधात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यावर 1,00,000 कोटींचा बोजा पडणार असल्याचं सांगितलं। विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची थडगी बांधू नका, या रस्त्यामुळे सुपीक जमीन जाणार असून शेतकऱ्यांची पुढची पिढी देशोधडीला लागेल। महामार्गासाठी मोठा भराव टाकला जाणार असल्यानं ओढे नाले बंद होतील, परिणामी पावसाळ्यात पुराचं पाणी थेट गावात शिरण्याचा धोका असल्याचं त्यांनी सांगितलं। केवळ देवाचं नाव घेतलं जात असलं तरी अदानींचे गौण खनिज गोव्याच्या बंदरातून परदेशात पाठवण्यासाठी हा रस्ता तयार करण्याचा अट्टाहास सुरू असल्याची टीका त्यांनी केली। पोहाळे ते राशिवडे दरम्यान होणाऱ्या भरावामुळे कुंभी, कासारी, भोगावती आणि पंचगंगा नद्यांचं पाणी अडून जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसेल, अशी भीतीही माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली। हा मार्ग हा पूर्णपणे अव्यवहार्य आहे, महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा आहे आणि कोल्हापूरचा शेती व्यवसाय बेचिराख करणारा आहे आणि म्हणून आम्ही शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतोय। नागपूर ते रत्नागिरी या रस्त्याचा कोल्हापूरपर्यंतचा जो भाग आहे तो नियोजित शक्तीपीठ महामार्गाला बरोबर समांतर आहे। हा रस्ता नुकताच पूर्ण बांधून झालेला आहे, पूर्ण क्षमतेनं चालत नाही, कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला एका टोलवरून दररोज 40 लाख रुपये टोल वसूल अपेक्षित असताना केवळ 8 ते 9 लाख रुपये इतकाच टोल वसूल होतो, म्हणजेच क्षमतेच्या 25% रस्ता वापरला जातो। असा असताना त्या रस्त्याच्या समांतर दुसऱ्या बाजूला लगेच दुसरा रस्ता करण्याची काही आवश्यकता नाही। केंद्र आणि भविष्याचा वेध घेऊन जर ते करत असतील तर आहे तोच रस्ता 6 पदरीच्या ऐवजी 8 पदरी करा असं केंद्र सरकारला सांगितलं असतं तरी चाललं असतं। नवा रस्ता करण्याचा अट्टहास का? याचं कारण असं आहे की जिथं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण त्याने नुकताच एक रस्ता जाहीर केलेला आहे, नाशिक ते अक्कलकोट, त्या रस्त्याची लांबी आहे 374 किलोमीटर आणि खर्च सांगितलेला आहे 19,000 कोटी, म्हणजे साधारणपणे 1 किलोमीटरला 51 कोटी रुपये इतका खर्च येतो। आणि आता हा सुधारित अंदाजपत्रक जे आहे शक्तीपीठ महामार्गाचं, त्याची लांबी आहे 856 किलोमीटर आणि खर्च आहे 1,00,000 कोटी रुपये, म्हणजे हा खर्च जातो एका किलोमीटरला 117 कोटी रुपये, म्हणजे 51 कोटी कुठं, 117 कोटी कुठं, तोही 6 पदरी रस्ता, हाही 7 पदरी रस्ता, तोही एक्सप्रेस, हाही एक्सप्रेस। मग ही तफावत का? तर याच्यामध्ये किमान 65 ते 70 हजार कोटी रुपये भ्रष्ट मार्गाने काढायचे आहेत आणि म्हणून
हा सगळा आटापिटा आहे. भक्तांच्यासाठी नव्हे, विकासासाठी नव्हे, देवेंद्र फडणवीस म्हणतात तसं पाणी अडवण्यासाठी नव्हे, तर पैसा जिरवण्यासाठी, मुरवण्यासाठी हा शक्तिपीठ महामार्ग आहे. 2029च्या निवडणुकीसाठी कदाचित त्यांना ते पैसे लागणार असतील. मग त्यासाठी आम्ही आमचा बळी का द्यायचा, म्हणून आम्ही या शक्तिपीठाला विरोध करतोय. शिवाय कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुंभी, कासारी, धामणी, भोगावती, दूधगंगा, वेदगंगा या साऱ्या नद्यांच्या प्रवाहाच्या विरोधात या रस्त्याचा भराव पडणार आहे आणि तो भराव हा पुराला कारणीभूत ठरणार आहे. एक शिरोली पुलाजवळचा शिरोलीचा पंजंगेवरचा पूल आणि त्याचा भराव यामुळं अर्ध्या कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा तडाखा बसायला लागलेला आहे. मग हा पोहळ्यापासून राशिवड्यापर्यंत जर का भराव टाकत गेला तर पूर्ण करवीरचा करवीर तालुक्याचा पश्चिम भाग आणि राधानगरी तालुक्याचा पूर्व भाग हा पुरात जाणार आहे आणि म्हणून याला आमचा विरोध आहे. या महामार्गाबाबत विद्यमान आमदारांच्या भूमिकेवरही शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींची भूमिका ही संशयास्पद आहे. केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर ह्या 13 जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची भूमिका ही अत्यंत संशयास्पद आहे. कारण एवढा मोठा म्हणजे महाराष्ट्राला कर्जाच्या काही लोटणारा हा प्रकल्प आहे. आधीच महाराष्ट्रावर 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज असताना ह्या रस्त्यामुळे 10 लाख कोटी रुपये कर्ज होणार आहे आणि हा सारा पैसा 1 लाख कोटी रुपये जो आत्ता 1 लाख कोटी सांगितला जातं, रस्ता पूर्ण होईपर्यंत कदाचित तो 3 लाख कोटी होईल. तो टोलमधून सामान्य माणसाला परत द्यायचा आहे. यात 1 रुपया सुद्धा सरकार आपल्या तिजोरीतलं घालत नाही आहे. रोखे उभा करून, कर्ज उभा करून हा रस्ता होणार आहे आणि ते फेडायचं आहे जनतेनं. विक्रम पाटील यांनी पूर्वजांनी पोटच्या पोराप्रमाणे जमीन जपली असून ती जाता कामा नये यासाठी जीवाचं रान करू असं सांगितलं. ज्या वेळेला शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला याचं रेखांकन पूर्वी झालेलं होतं आणि सांगली जिल्ह्यातून झालेलं होतं, त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांनी एल्गार केला, रस्त्यावरच्या लढाईला उतरले आणि त्या वेळेला शक्तिपीठ मार्गाचं रेखांकन बदलून पुन्हा एकदा सातारा, कराड, वाया, पारगावरून असं धरलेलं आहे रेखांकन. तर त्या शेतकऱ्यांच्या प्रमाणच आपण सुद्धा स्वाभिमानी बाणा, कराडी बाणा या ठिकाणी दाखवून आपण त्यांना परतवून लावलं पाहिजे. ज्या वेळेला मोजणीला हे अधिकारी येतील त्यावेळेला मोजणीला येणाऱ्या अधिकाऱ्यांना पहिला आपण या ठिकाणी परतवून लावायचं. तुम्हाला अगदी महिन्यापूर्वीचं उदाहरण सांगतो. यावेळी बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, बाजीराव देवाळकर, प्राध्यापक MT शेलार यांनी मनोगत व्यक्त केली. सभेला सरपंच उर्मिला पाटील, अशोक पाटील, तानाजी शेलार, गुणाजी शेलार, महादेव माळी, बाजीराव पाटील, विष्णू राऊत, संभाजी चौगले, शरद नलवडे आदी उपस्थित होते. कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी महापौर रुपाराणी निकम आणि मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष माजी आमदार राजीव आवळे यांच्या उपस्थितीत बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 136व्या जयंतीनिमित्त आज शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी बिंदू चौक इथं महापौर रुपाराणी निकम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष माजी आमदार राजीव आवळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 50हून अधिक दात्यांनी रक्तदान केलं. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पथनाट्याचं सादरीकरण केलं. याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, उपमहापौर अक्षय जरग, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेवक दुर्वास बापू कदम, मुरलीधर जाधव, विशाल शिराळे, DG भास्कर, बबन रानगे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, कादर मलबारी यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. इचलकरंजीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार राहुल आवाडे,
महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल टाळ्या यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. कबनूर, रुई, चंदूर या परिसरातही डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रबोधनात्मक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासह गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सदस्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. हातकणंगले तालुक्यातील घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या सदस्या शुभांगी कुंभार यांच्या तळसंदेमधील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसच्या घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघातील सदस्या शुभांगी महेश कुंभार यांच्या तळसंदेतील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सदस्यांनी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. प्रचंड ताकद या जिल्हा परिषद पंचायत समिती या विषयामध्ये आहे. आपली जबाबदारी आता सदस्य आपण निवडून आलेलो आहोत, पंचायत समितीचे सदस्य निवडून आलेलो आहोत. आता ज्या ज्या योजना असतील त्या लोकांच्यापर्यंत कशा पोहोचतील, गोरगरिबाला कशा पद्धतीने त्याचा न्याय मिळेल या पद्धतीचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. 100-200 योजना आहेत ज्या लोकांच्यापर्यंत आपण या महेश या कार्यालयाच्या माध्यमातून पोहोचवू शकतो. आज हे कार्यालय म्हणजे एक विकासाचं मंदिर आहे अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला करता आलं पाहिजे. या मंदिरामध्ये आलो तर माझा अडचण सुटणार आहे, माझा प्रश्न सुटणार आहे, हा विश्वास आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करावा लागेल. त्यामुळे सकाळ असू दे, दुपार असू दे, संध्याकाळ असू दे, रात्र असू दे, आलेल्या माणसाचं काम कसं करता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी आता एकच जिल्ह्यात आमदार आहे काँग्रेसचा, जयंत आसगावकर आणि आम्ही आमदार आहोत. मी आता अजिंक्यतारा ऑफिसमध्ये गेलो तर किमान 50 अर्ज असतात, तिथं फोटो लावलेला असते, त्या आमदाराची सही लागते. अनेकांना वेगवेगळ्या गोष्टी जे जिल्ह्यात काँग्रेसला मानणारे आहेत, महाविकास आघाडीला मानणारे आहेत, ते सगळे अर्ज देतात. मी रात्री 12ला आलो तरी ते अर्ज घेतो, सगळ्या मारतो आणि मग घरला जातो, कारण की दुसऱ्या दिवशी त्या माणसाला तो अर्ज मिळाला पाहिजे. ही भूमिका आपली त्या ठिकाणी असली. शेतकरी नेते वैभव कांबळे यांनी आमदार सतेज पाटील यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देत त्याला ताकद दिल्यानं या निवडणुकीत घुणकी मतदारसंघात काँग्रेसला यश मिळाल्याचं सांगितलं. यावेळी भादोले मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्या सोनाली सावंत, राहुल सावंत, पंचायत समिती सदस्य भारत पाटील, कपिल पाटील, राजवर्धन पाटील, प्रभाकर साळुंखे, माजी उपसरपंच महेश कुंभार, अरविंद पाटील, धैर्यशील शिंदे, दौलत मोहिते, किरण मोहिते, बाबासो पाटील, अमोल मोहिते, अमित मोहिते, अण्णा मगदूम, प्रणव पाटील, वैभव चव्हाण आदी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेकडून शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलंय. महानगरपालिकेनं पहिल्यांदाच देशातील अग्रगण्य तांत्रिक संस्था IIT मंडीसोबत सामंजस्य करार केलाय. या करारामुळे कोल्हापूर शहर स्मार्ट आणि तंत्रज्ञानाधारित बनवण्यासाठी मदत मिळणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका आणि मंडी IIT यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. करारावर महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. देशातील स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये IIT संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. शहर नियोजन, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा ॲनालिटिक्स आणि पर्यावरण व्यवस्थापन या क्षेत्रातील IIT मंडीचा अनुभव कोल्हापूरच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. IIT मंडीनं यापूर्वी अंबाबाई मंदिर कोल्हापूर परिसरात नवरात्रोत्सवावेळी AI आधारित क्राऊड मॉनिटरिंग प्रणाली यशस्वीपणे राबवली होती. तसंच ज्योतिबा यात्रा दरम्यानही ही प्रणाली प्रभावी ठरली होती. कराराअंतर्गत कोल्हापूरमध्ये सेफ सिटी प्रकल्प, स्मार्ट CCTV, AI आधारित देखरेख, रिअल टाईम मॉनिटरिंग, वाहतूक व्यवस्थापन,
पर्यटन स्थळांवरील गर्दी नियंत्रण, GIS आधारित शहर नियोजन, स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट, कचरा व्यवस्थापन आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणी यासारखे महत्त्वाचे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ तसेच IIT मंडीचे डीन डॉक्टर सत्वशील पोवार, डॉक्टर अमित शुक्ला, डॉक्टर हर्षवर्धन साळुंखे उपस्थित होते. दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील चैत्र यात्रेची कामदा एकादशीला सुरुवात झाली होती. त्या चैत्र यात्रेची सांगता आज मंगळवारी गाव भंडाऱ्यानं झाली. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. ज्योतिबा देवाची आज सरदारी रूपात सालंकृत खडी पूजा बांधण्यात आली होती. दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर चैत्र यात्रेची कामदा एकादशीला सुरुवात झाली होती. या यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरावर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आदी राज्यातून लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले होते. नुकतीच 1 एप्रिल रोजी चैत्र यात्रा पार पडली. आज या यात्रेची गाव भंडाऱ्यानं सांगता झाली. गाव भंडाऱ्यासाठी समस्त गुरव समाज आणि इतर समाजातील लोक आपापल्या परीनं मदत करतात. गाव भंडाऱ्यातील बटाट्याची भाजी, भात, गव्हाची खीर, आमटी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. पहाटे 4 वाजता मंदिरातील घंटानाद होऊन मंदिरातील इतर धार्मिक विधी पार पडले. दुपारी 12 वाजता धूपारती निघाली आणि नैवेद्य शोभायात्रेनं यमाई मंदिराकडे नेण्यात आला. धूपारती सोहळ्यात घोडा, उंट, वाजंत्री यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पुजारी, मानाचे 10 गावकर सहभागी झाले होते. धूपारती झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. चैत्र यात्रा सांगतेनिमित्त ज्योतिबाची सरदारी रूपात सालंकृत खडी पूजा बांधण्यात आली होती. दुपारी स्थानिक पुजारी मंडळाच्या सासनकाठीची मिरवणूक निघाली. शिरोळ तालुक्यातील दानोळीतील व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा यांचं अज्ञातांनी अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतल्याचं समजतंय. शिरोळ तालुक्यातील दानोळी इथले तरुण व्यावसायिक भरतेश टोपगोंडा यांचं सोमवारी रात्री 9च्या सुमाराला अपहरण करण्यात आलं. शोधाशोध सुरू असतानाच भरतेश यांच्याच मोबाईलवरून चुलत भावाला फोन करून अपहरणकर्त्यांनी 25 लाखाची मागणी केली. यानुसार त्यांचा भाऊ महावीर आणि 2 मित्र अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी गेले. मात्र अपहरणकर्त्यांनी वारंवार ठिकाण बदलले. काही वेळातच त्यांचा मोबाईल बंद करण्यात आला. ग्रामस्थांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे गाठत आलेल्या फोनचे रेकॉर्डिंग ऐकवले. मात्र पोलिसांनी मिसिंगची तक्रार द्या, उद्या बघू असं सांगून हात वर केले. त्यानंतर आज ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी शेरीमाळा रस्त्यावर उसामध्ये भरतची गाडी आणि चप्पल आढळून आलं. त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचा मफलर आणि नाईट बूट होते. घटनास्थळी झटापट झाल्याचंही जाणवत होतं. दुपारी 12च्या सुमाराला त्याच ठिकाणापासून 100 फूट अंतरावर भरतचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या तोंडावर आणि ओठावर मारहाणीच्या खुणा होत्या. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान या खून प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेतल्याचं समजतंय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ऐतिहासिक माणगाव नगरीत भीमसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. रात्री 12 वाजता बौद्ध समाज माणगावचे अध्यक्ष अमोल कांबळे यांच्या हस्ते भीमज्योत प्रज्वलित करण्यात आली. माणगावमध्ये 1920 साली झालेल्या ऐतिहासिक परिषदेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याला बळ मिळालं. यामुळे माणगाव गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. यावर्षी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी माणगावमधून भीमज्योत नेण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून मोठ्या संख्येनं भीमसैनिक आले होते. बौद्ध समाज माणगावचे अध्यक्ष अमोल कांबळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. समता सैनिक दलानं पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. प्राध्यापक धनपाल गवळी यांनी संविधान प्रास्ताविकेचं वाचन केलं, तर किसन गवळी यांनी त्रिशरण पंचशील सादर केलं. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडून बाहेरगावी जाणारी पहिली भीमज्योत प्रज्वलित करण्यात आली. महावितरणचे अधिकारी सोनवणे यांच्यासह स्टाफनं अभिवादन केलं. आमदार अशोकराव माने, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, अब्राहम आवळे, झाकीर भालदार, माणगावचे ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य समाजभूषण अनिल कांबळे, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस पाटील करसिद्ध जोग, पत्रकार शिरीष मधाळे,
कांबळे, उपाध्यक्ष बत्ताश कामत, तेजस गवळी, आकाश शिंगे, अक्षय डोणे, नंदकुमार शिंगे, माजी सरपंच अविनाश माने, रतन कांबळे, बुद्धम गवळी, डॉक्टर पवन शिंगे, सुशील गवळी, रोहित गवळी, भिकाजी शिंगे, जय निंबाळकर यांच्यासह सर्व जयंती समिती सदस्य आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री 12 ते सकाळी 11 या वेळेत जवळपास 650 गावातील भीमसैनिकांनी येथून भीमज्योत नेली. भीमज्योत नेण्यासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले पोलिसांनी विशेष दक्षता घेतली होती. लंडन हाऊसपासून 3 किलोमीटर लांब सर्व वाहनांची पार्किंग व्यवस्था करत भीमसैनिकांना शिस्तबद्धरित्या गावात सोडण्यात येत होतं. यामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि छत्रपती राजाराम महाराजांची दूरदृष्टीतून 100 वर्षांपूर्वी लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरीला जोडणारा विल्सन पूल तत्कालीन जयंती नदीवर बांधण्यात आला होता. या ऐतिहासिक विल्सन पुलाला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. याचा औचित्य साधून कोल्हापूरमधील विविध संस्था आणि इतिहासप्रेमींच्या वतीनं पुलाचा 100वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि कृतज्ञ भावनेनं साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारातून आणि राजाराम महाराजांच्या दूरदृष्टीतून 1927 साली लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरी यांना जोडणारा विल्सन पूल त्यावेळच्या जयंती नदीवर बांधण्यात आला. गेली 100 वर्ष या पुलावरून लहान मोठ्या वाहनांची अव्याहतपणे वाहतूक सुरू असून सुद्धा हा पूल मजबूत आहे. कोल्हापुरातील विविध संस्था आणि इतिहासप्रेमींनी आज विल्सन पुलाचा शताब्दी सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला. हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन, सार्थक क्रिएशन, विज्ञान प्रबोधिनी आणि समिट ॲडव्हेंचर या संस्थांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात पुलाचं पूजन करण्यात आलं. फुलांच्या माळा, रांगोळ्या आणि आकर्षक रोषणाईनं पुलाचा परिसर सजवण्यात आला होता. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून विल्सन पुलाचा शताब्दी सोहळा साजरा करण्यात आला. पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी पुलाची माहिती दिली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, प्रमोद पाटील, अमरजा निंबाळकर, उमाकांत राणिंगा, अजय दळवी, मंजित माने, चंदन मिरजकर, आसिफ मोकाशी, प्रशांत हडकर, सागर बगाडे, अजित अकोळकर आदी इतिहासप्रेमी मंडळी उपस्थित होती. दिव्यांगांच्या अनुदानात वाढ करण्यासह त्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि आम्ही नगरपालिकेसह शासन स्तरावर पाठपुरावा करून त्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली. कागल नगरपालिकेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कागल नगरपालिकेच्या वतीनं दिव्यांग कल्याण निधी आणि साहित्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात 276 दिव्यांग लाभार्थ्यांना अपंग कल्याण निधीतून धनादेश आणि आवश्यक साहित्याचं वितरण करण्यात आलं. समरजितसिंह घाटगे यांनी कागल संस्थांच्या राजमाता विजयादेवी राणीसाहेब आणि सहकार महर्षी स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाटगे यांचा हेल्पर्स संस्थेच्या उभारणीत सक्रिय सहभाग होता. तसेच सुहासिनी देवी घाटगे यांनी आधार संस्थेतर्फे दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी उल्लेखनीय कार्य केलं असल्याचं सांगितलं. हा वारसा पुढे चालवत राजे बँक आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा लाभ देऊन दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. साहस संस्थेच्या संस्थापिका नसीमा हुरजुक यांनी दिव्यांगांनी आत्मविश्वासानं जगावं आणि शासनानं योजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असं मत व्यक्त केलं. हेल्पर्सच्या डॉक्टर सोनाली नवांगुळ यांनी शिक्षण आणि कौशल्य विकासावर भर देत समाजानं दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचं आवाहन केलं. यावेळी नगराध्यक्षा सविता माने आणि उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी कागल नगरपालिकेमार्फत दिव्यांगांच्या अनुदानात वाढ करण्यात येणार असून त्यांच्या सोयीसाठी विरंगुळा केंद्र तसंच स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, नगरसेवक प्रकाश गाडेकर, अमित पिष्टे, स्वरूपा जकाते, तृषा कांबळे यांच्यासह इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी गटनेता दीपक मगर, सतीश घाटगे, संजय गांधी, निराधार समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर उपस्थित होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि संत कबीर यांच्या विचारांचा आधार घेत समाज परिवर्तनाचं ऐतिहासिक कार्य केलं. माझा जय जयकार करण्यापेक्षा माझे अपुरे काम पूर्ण करा या त्यांच्या विचारानुसार समाज बांधवांनी आंबेडकरांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटावं असं आवाहन सोलापूरचे वक्ते DR ओहोळ यांनी केलं. कागल इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कागलमधील डॉक्टर आंबेडकर नगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यात बहुजन समाजातील समाजसुधारकांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. तर राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमा आणि पुतळ्यांचं पूजन मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना वक्ते DR ओहोळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि संत कबीर यांच्या विचारांचा आधार घेत समाज परिवर्तनाचं ऐतिहासिक कार्य केल्याचं सांगितलं. माझा जय जयकार करण्यापेक्षा माझं अपुरं काम पूर्ण करा या त्यांच्या विचारानुसार समाज बांधवांनी आंबेडकरांचं अपुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटावं असं आवाहन ओहोळ यांनी केलं. मंत्री हसन मुश्रीफ यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळेच सर्वसामान्यांना संधी मिळाल्याचं सांगितलं. समरजितसिंह घाटगे यांनी राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यातील स्नेहसंबंध अधोरेखित करत शाहू महाराजांनी राबवलेले शिक्षण आणि आरक्षण धोरण संविधानात समाविष्ट झाल्याचं सांगितलं. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसंच पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. यावेळी अखिलेश घाटगे, नगराध्यक्ष सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी, महिला आणि समाज बांधव उपस्थित होते. गोकुळ दूध संघाच्या वतीनं ताराबाई पार्क इथल्या विकास कक्ष कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक डॉक्टर सुजित मिणचेकर आणि संचालक मंडळाच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी संचालक आणि अधिकारी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोली आणि परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रम तसंच उपक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करून देशाला लोकशाही, समता आणि न्यायाचं मजबूत अधिष्ठान दिल्याचं सांगितलं. दरम्यान कोडोली ग्रामपंचायतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन जिल्हा परिषद सदस्य आणि गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पंचायत समिती सदस्य मोहन चोपडे, माजी उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमने, ग्रामपंचायत अधिकारी जयवंत चव्हाण पाटील, बाजीराव केकरे यांच्यासह माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कोडोलीतील शेख रोड परिसरात विशांत महापुरे युवा मंचच्या वतीनंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, प्राध्यापक डॉक्टर BT साळुंखे, माजी समाज कल्याण सभापती विशांत महापुरे, प्रवीण जाधव, प्रशांत सिंहासने आणि मंचाचे सदस्य उपस्थित होते. पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, प्राचार्य डॉक्टर सुभाष वायदंडे आणि संघटक अमोल महापुरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी कोडोलीतील प्राथमिक अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचं वाटप करण्यात आलं. बेथेल नगरमधील बौद्ध फोरमच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पन्हाळा पंचायत समिती सदस्य मोहन चोपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात फळे आणि भोजन वाटप करण्यात आलं. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, कुमार आहुजा, वसंतराव मुळीक, बबनराव रानगे, उदय देसाई, सचिन सदलगे, राजेंद्र वारके, महेश वारके, रामदास जाधव, अनिल मनोहर शेठ चूग,
कृष्णा भुसारे आदी उपस्थित होते. ICSIच्या कोल्हापूर चॅप्टरला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर ICSIचे राष्ट्रीय अध्यक्ष CS पवन चंडक यांनी कोल्हापूरला भेट देत कंपनी सेक्रेटरी या व्यवसायाचे वाढते महत्त्व आणि भविष्यातील संधी या विषयावर भाष्य केलं. कंपनी सेक्रेटरी म्हणून विद्यार्थ्यांनी आपलं करिअर घडवावं असं आवाहन त्यांनी केलं. द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया म्हणजेच ICSIच्या कोल्हापूर चॅप्टरला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार बैठक आयोजित करण्यात आली होती. कंपनी सेक्रेटरी हा प्राधान्यक्रमाचा पेशा बनणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन ICSIचे राष्ट्रीय अध्यक्ष CS पवन चांडक यांनी केलं. कोल्हापूर चॅप्टरची स्थापना 2005 साली झाली असून 2 दशकांच्या कालावधीत या चॅप्टरनं व्यावसायिक क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले. सध्या या चॅप्टरमध्ये 174 सदस्य कार्यरत असून त्यामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपनी सेक्रेटरी आणि प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. हे सदस्य विविध नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असून उद्योग व्यवसायाला कायदेशीर आणि प्रशासकीय मार्गदर्शन करतात. कंपनी सेक्रेटरी कोर्स हा 3 टप्प्यांमध्ये विभागलेला असून फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल असे त्याचे स्तर आहेत. 12वी नंतर कोणत्याही शाखेतील विद्यार्थी हा कोर्स करू शकतो, तर पदवीधर विद्यार्थ्यांना थेट एक्झिक्युटिव्ह स्तरावर प्रवेश मिळतो. हा कोर्स पूर्ण करण्यासाठी साधारणतः 2.5 ते 3 वर्षांचा कालावधी लागतो. यावेळी बोलताना अध्यक्ष CS पवन चांडक यांनी कंपनी सेक्रेटरी हा कंपनीतील अत्यंत महत्त्वाचा अधिकारी असून कंपनीच्या कायदेशीर बाबी, प्रशासकीय कामकाज आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. देशात सध्या सुमारे 1.5 लाख कंपनी सेक्रेटरींची गरज आहे असं सांगितलं. मात्र त्या तुलनेत प्रशिक्षित व्यावसायिकांची कमतरता आहे. या क्षेत्राचा पुरेसा प्रचार प्रसार नसल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागरूकता कमी असल्याचं त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांमध्ये कंपनी सेक्रेटरी या कोर्सबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी ICSIकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तसेच अभ्यासक्रम अधिक गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. अभ्यास आणि जिद्द यांच्या जोरावर हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करता येतो असंही अध्यक्ष चंडक यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष स्वप्नील पाटोळे यांनी पश्चिम महाराष्ट्रात CS व्यवसायाचा प्रसार वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आल्याचं सांगितलं. पत्रकार परिषदेला CS जयदीप पाटील, CS ज्योतिबा गावडे, CS सचिन बिडकर, CS प्रवीण निंगोरे, अमित कुमार, शाहिद महाबरी आदी उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राधानगरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित माझी आत्मकथा हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आलं. बाबासाहेबांचा विचार घरोघरी पोहोचावा आणि नव्या पिढीला त्यांचा संघर्ष समजावा हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी सांगितलं. यावेळी पंचायत समिती उपसभापती अश्विनी चौगले, सदस्य मोहन पाटील आदी उपस्थित होते. अखिल भारत हिंदू महासभा पक्षाचा 111वा वर्धापन दिन सोमवारी कोल्हापूर कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. तसंच बालकल्याण संकुलातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. अखिल भारत हिंदू महासभा पक्षाचा 111वा वर्धापन सोहळा सोमवारी कोल्हापूर कार्यालयात पार पडला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र प्रवक्ते आनंद कुलकर्णी आणि दत्ता राणे यांनी मनोगत व्यक्त केलं. वर्धापन दिनानिमित्त बालकल्याण संकुलामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. गड किल्ल्यांची माहिती आणि आकर्षक छायाचित्र असलेल्या नोटबुक्स विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं. यावेळी बालकल्याण संकुलाच्या सचिव प्रज्ञा तिवले यांनी उपक्रमाचं कौतुक केलं. या प्रसंगी आनंद कुलकर्णी, राजेंद्र तोरसकर, अभिजित पाटील, शीलाताई माने, विकास जाधव, शेखर विरकर, सुनील सामंत, मनोहर सोरप, नंदकुमार घोरपडे, संजय कुलकर्णी, डॉक्टर अनिल सुतार, अजय सोनवणे, पल्लवी ससे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हुपरीमध्ये त्यांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या अस्थींचं दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मुंबईच्या चैत्यभूमीनंतर हुपरीमध्ये संविधान जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आहेत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त या अस्थींचं हजारो अनुयायांनी दर्शन घेतलं. आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, हुपरीचे नगराध्यक्ष मंगळराव माळके, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, मुख्याधिकारी अजय नरळे, उपनगराध्यक्ष बाळासो रणदिवे, मनसेचे जिल्हाध्यक्ष दौलत अण्णा पाटील, नगरसेविका गीतांजली पाटील, सरिता कौदाडे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी जाधव, माजी उपसरपंच धर्मवीर कांबळे, अजित सुतार, माजी नगरसेवक रफिक मुल्ला, अण्णासाहेब शेंडुरे, अमर माने यांच्यासह सर्वच स्तरातील मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या अस्थींचं दर्शन घेतलं. यावेळी शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. पेट्रोल 15 तर डिझेल 35 रुपयांनी महागणार. 5 राज्यातील निवडणुका संपताच दर वाढण्याची शक्यता. बिहारमध्ये पहिल्यांदाच होणार भाजपचा मुख्यमंत्री. नितीश कुमारांचा उत्तराधिकारी होणार सम्राट चौधरी. छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट, 40 मजूर जखमी. तडजोडीत मान्य केलेली घटस्फोटाची संमती नंतर मागं घेता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. अंधेरीत MD फॅक्टरीचा पर्दाफाश, गुजरातमधील फरार आरोपी ताब्यात. राधानगरी तालुक्यातील तरसंबळे इथल्या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला होता. आता या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून पोलिसांनी पतीसह तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केलाय. राधानगरी तालुक्यातील तरसंबळे इथल्या रुपाली गुरव हिचा सोमवारी मृत्यू झाला. रुपालीच्या नातेवाईकांनी पती, सासू सासऱ्यांनी घातपात केल्याचा आरोप त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. रुपालीचे वडील पांडुरंग गुरव यांनी राधानगरी पोलिसात फिर्याद दिली. विवाहानंतर रुपाली हिचा पती प्रवीण, सासरे आणि सासू यांच्याकडून वारंवार मारहाण आणि मानसिक छळ केला जात होता, असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं. 10 एप्रिल रोजी प्रवीणनं रुपाली हिला बेदम मारहाण केली. त्यानंतर सासऱ्यानंही पाईपनं मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर 12 एप्रिल रोजी सायंकाळी घरगुती वादातून पतीनं रुपालीचा गळा दाबल्यानं ती बेशुद्ध पडल्याची माहिती प्रवीणनं रुपालीचे वडील पांडुरंग यांना दिली. 13 एप्रिल रोजी सकाळी रुपालीचा मृत्यू झाला. रुपालीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव करण्यात आल्याचा आरोपही करण्यात येतोय. दरम्यान या प्रकरणी पती प्रवीण गुरव, सासरे बाबूराव गुरव आणि सासू रेखा गुरव यांच्या विरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करतायत. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दी राहुल शिक्षण संस्था संचलित क्रांतीज्योती महात्मा फुले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचं वाटप करण्यात आलं. यावेळी संस्थेचे विश्वस्त राहुल मांढरे, प्राध्यापिका अनुराधा मांढरे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सलगर सदलगा महामार्गावर तेरवाडजवळ दरगाह परिसरात मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात अब्दुल लाटच्या उत्तम नाना कांबळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर धनंजय कांबळे हा गंभीर जखमी झालाय. मोटारीनं दुचाकीला मागून धडक दिल्यानं दुचाकीवरील उत्तम कांबळे हे ठार झाले, तर त्याच्यासोबत असलेले धनंजय कांबळे हे जखमी झाले. आज सकाळी सलगर सदलगा मार्गावरील तेरवाडजवळ हा अपघात झाला. गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूरचा खुर्शीद मेहबूब मुल्ला हा सकाळी मोटारीनं कुरुंदवाडहून हेरवाडकडे जात होता. त्याचवेळी उत्तम कांबळे आणि धनंजय कांबळे दुचाकीवरून हेरवाडकडे निघाले होते. तेरवाडजवळील दरगाह परिसरात आल्यानंतर मुल्ला याच्या मोटारीनं दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत उत्तम कांबळे, धनंजय कांबळे हे दोघे जखमी झाले. त्यांना तातडीनं सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मात्र उत्तम कांबळे हे मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. कांबळे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि 2 मुली असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनामुळं अब्दुल्लाट आणि हेरवाड परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी मोटार चालक खुर्शीद मुल्ला याच्यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. इचलकरंजीतील मंगळवारपेठ परिसरातल्या जयशिवराय गल्लीत सोमवारी रात्री 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं तलवारी, कोयते घेऊन दहशत माजवली. टोळक्यानं काही वाहनांचंही नुकसान केलंय. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. गावभाग पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. इचलकरंजीतील दिगंबर माने याच्याशी काही तरुणांचा वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून माने राहत असलेल्या मंगळवारपेठ परिसरातल्या जयशिवराय गल्लीत 10 ते 15 जणांनी तलवारी, कोयते घेऊन दहशत माजवली. यावेळी रस्त्यात असणाऱ्या एका 4चाकी तर 10 ते 12 दुचाकींचं मोठं नुकसान केलंय. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. गावभाग पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून संशयितांच्या शोधासाठी पथकं तैनात केली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माणगाव इथून ज्योत घेऊन जाताना गडहिंग्लज तालुक्यातील कडगावच्या सुशांत कांबळे या तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आज पहाटे इचलकरंजी कोल्हापूर मार्गावर रुई फाटा इथं हा अपघात झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव इथला सुशांत कांबळे हा माणगाव इथं ज्योत आणण्यासाठी गेला होता. ज्योत घेऊन परत जात असताना इचलकरंजी कोल्हापूर रस्त्यावरील रुई फाटा इथं त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. सुशांत हा गोकुळ शिरगाव MIDC परिसरातील एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि 2 लहान मुलं असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अपघाती निधनामुळं कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज उमेश गायकवाड या दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून दुचाकी चोरीचे 2 गुन्हे उघडकीला आणत चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्यात. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यादवनगरातील उमेश गायकवाड हा अट्टल दुचाकी चोरटा चोरीची दुचाकी घेऊन कळंब्यातील एका हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून गायकवाड याला अटक केली. त्याच्याकडून भुदरगड आणि सांगली शहरातील 2 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीला आणत चोरीच्या 2 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार संदीप पाटील, वसंत पिंगळे, विनोद चौगुले, अनिकेत मोरे, सचिन जाधव, महेश अंबी, सुनील सूर्यवंशी, अरुण धनगर यांनी या कारवाईत सहभाग घेतला. इचलकरंजीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम संपल्यानंतर सोमवारी मध्यरात्री 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. हा वाद मिटवण्यासाठी गेलेले पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम सनदी यांच्यावरही जमावानं हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. हा वाद नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करतायत. इचलकरंजीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवारी दिवसभर विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होते. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमाराला या ठिकाणी उपस्थित असलेल्या 2 गटांमध्ये अचानक वाद उफाळून आला. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीचं रूपांतर काही क्षणातच तुंबळ हाणामारीत झालं. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. तसंच काचेच्या बाटल्याही फेकण्यात आल्या. त्यामुळे घटनास्थळी गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी घटनास्थळी कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम सनदी यांनी तातडीनं हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त जमावानं त्यांच्यावरच हल्ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी वर्षा कांबळे आणि साहिल देठे हे दोघेही गंभीर जखमी झालेत. सर्व जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमाव पांगवला. दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा वाद कशातून झाला, कोणत्या गटाकडून हल्ला करण्यात आला याचा तपास करत पोलिसांकडून CCTV फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
मुरगुडात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे आदी ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं. नगरपालिकेत उपनगराध्यक्ष रेखाताई मांगले आणि मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं. शिवतीर्थ इथं प्रतिमा पूजनानंतर भीम प्रार्थना सादर झाली. इचलकरंजी जवळच्या शहापूरमध्ये पाण्याच्या बॅरलमध्ये कचरा पडल्याच्या कारणावरून तौहीद सय्यद यानं एका महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. वाद सोडवण्यासाठी आलेल्या पीडितेच्या वडिलांना सुद्धा सय्यदनं मारहाण केली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून तौहीद सय्यदवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शक्तीपीठ महामार्गाच्या कामातून सत्ताधारी 65,000 कोटी रुपये कमवून 2029च्या निवडणूक खर्चाची बेगमी करतायत. माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवा, आमदार सतेज पाटील यांचं काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना आवाहन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. दानोळीतील भरतेश टोपगोंडा यांचं अपहरण करून खून. दानोळी परिसरात खळबळ. 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती. आणि गाव भंडाऱ्यानं ज्योतिबा चैत्र यात्रेची सांगता. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.